तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. फक्त 2 दिवस. हो बाईसाहेब, हो असं नका करू. हो थोडा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. माझी राणी नाही असं करणार. मग हिची बाजू खरी असेल तर हिनी ते घड्याळ शोधून द्यावं. कुठं शोधल माझी राणी घड्याळ? अहो ही लोक फिरायला गेली होती, तिकडे जर पडला असेल तर कसं सापडल सांगा की तुम्हीच. तुम्ही जे बोलताय त्यातून फक्त 2च अर्थ निघू शकतात. एकतर ते घड्याळ पुन्हा सापडू नये असं तुम्हाला वाटतंय, किंवा नक्कीच ह्या मुलीनं ते चोरले. काय असेल ते मान्य करा. हे बघा, आम्हाला इथे थांबायला अजिबात वेळ नाहीये. आणि तू केवळ बुवांची मुलगी आहेस ना, म्हणून तुझ्यावर एवढी तरी दया दाखवली. 2 दिवस दिलेत तुला ते घड्याळ शोधायला. तेवढ्या वेळात शोध, नाही तर घरी राहायचं का तुरुंगात जायचं हे तुझं तू ठरव. शोध हा शोध. आता तुझा अख्खा जन्म जाईल ते घड्याळ शोधण्यात. पण ते घड्याळ तुझ्या हाताला काही लागायचं नाही. खूप उडत होतीस ना, आता जेलच्या पिंजऱ्यात जायला तयार राहा. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. आता इथे मला एक क्षणभरही थांबायचं नाहीये. चल उर्मिला. हो बाईसाहेब, हो ऐकून तरी घ्या बाईसाहेब. बाईसाहेब अहो माझ्या राणीला नाही चोरी केली. बाईसाहेब, बाईसाहेब माझी पोरगी अशी नाही व बाईसाहेब. बाईसाहेब ऐकून तरी घ्या की बाईसाहेब. हो ऐकून तरी घ्या की बाईसाहेब. माझ्या राणीने नाही चोरी केली. देवा का राजी परीक्षा बघतोय आमची? का असं करतोय जगाचं माया? तू तर एक शब्द बोलू नको राणे. काय गरज होती अगं, तुला काय गरज होती राणे त्या मोठ्या लोकांबरोबर फिरायला जायची? मी तुला सांगितलं होतं ना राणे, अगं समोर कोण बी असलं तरी आपण आपले पायरी बघून राहावं. का घेतीस राणे? का केलंस? मी काहीच नाही केलं. बोलू नको तू. झालं का तुमचं समाधान? अजून करायचं लाड? प्रत्येक वेळेला चुकीला हिला पाठीशी घालत राहिला. बघितलं का काय झालं? सगळ्या चाळीसमोर चोर ठरवून गेलं आपल्या. मी खरंच काय नाही केलं. मी नाही चोरलं ते घड्याळ. चला चल. भावा रडू नको. अगं ते नाहीत ओळखत तुला, पण आम्ही ओळखतो ना. आम्हाला माहिती आहे माझा भाऊ कसा आहे ते. तू उगाच त्यांनी बोललेलं मनाला लावून घेऊ नको. आणि त्यांच्या बोलण्याने काय आपण थोडी चोर होतो. ते असतील त्यांच्या घरचे श्रीमंत, पण तुझ्या मनाची श्रीमंती त्यांना नाही माहिती. ते माणूस ओळखायला चुकलेत राणी. पण तुला तरी तुझी ओळख आहे ना. झालं तर मग रडू नको भावा. गोट्या रे, ते माझ्या आई बाबांच्या संस्काराला नाव ठेवून गेले आणि मी आयुष्यभर इमानदारीत जगले. त्यांनी असं येऊन एकच झटक्यात माझ्यावर खोटा आरोप करणार माझ्या आबरूचं वाटावर आणली रे त्यांनी. आज माझ्यामुळे आई बाबांचा अपमान झालाय गोट्या. तू रडू नको. आपण ना आपण जाऊ आणि हे सगळं इंद्रा सरांच्या कानावर घालू. आपण सगळे इंद्रा सरांना सांगू. गप, तू रडू नको. एला का आवरा पटापटा. हे असं जर करत बसलो का नाही तर दिवसभरात काम उरकायचं नाही. 3 टेम्पो लोड करायचे. घे 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 कवळे, चल हात चालू. ए रतन, कसं शक्य आहे रे? आज कंपनीत कामगार बी कमी आहेत आणि एवढ्या कामगारात एवढं काम. आता मला बी कळणं झालं काय करायचं. एवढं काम बघून मलाच भ्या वाटायला लागले.
राणी असते ना तर तिनं काहीतरी आयडिया तरी सांगितली असते काय करायला पाहिजे आणि काय नाही ते. नाहीतर काय रतनला का, अरे आपलं नुसतं हात चालते ती, डोकं कवा चालतं. ती राणी असती तर पाडदेशी काम तरी झालं असतं. काय पवार? ते बी खरंय. पण आता ती राणी नाही म्हणून आपल्याला थांबून चालणार आहे का? अरे सांभाळा. कवळे दमानं जरा सावकाश. हा काय चाललंय? कामाचा स्पीड एवढा कमी काय? नाही साहेब, ती जरा लोडिंगची 2-3 माणसं कमी येते ना म्हणून व्हायचं उशीर व्हायला लागलाय. त्यात ती राणी बी आली नाही. कवळे आली नाही म्हणजे सुट्टीवर आहे का ती? नाही साहेब, सुट्टीवर नाही. ते जे काही असेल, हे बघा, हे लोडिंग युनिट आहे. इथल्या कामाचा स्पीड कुठल्याही कामगाराच्या प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्सवर डिपेंड नाही असला पाहिजे, समजलं? आणि म्हणजे एखाद दुसरा कामगार नाही आला तर इथलं काम थांबलं नाही पाहिजे किंवा स्लो नाही झालं पाहिजे. आजच्या दिवसभराचं टार्गेट आजच कंप्लीट करायचंय तुम्हाला, समजलं का? हो होय साहेब. तुला कोणी सांगितलेलं राणीचा विषय काढायला? येडायस का जरा? आता माझ्या टाळक्यातच आलं नाही ती. नाही मात्र त्या राणीची वाट लागलीच पाहिजे, तर कुठे आम्हाला समाधान मिळेल. अहो अजून काय वाट लागायची बाकी आहे? म्हणजे इंदिरा साहेबांची आई आहे की नाही, तिनं राणीवर चोरीचा आरोप घातलाय. अहो नुसता आरोप नाही लावला सर, पार वस्ती समोर तिच्या इज्जतीचा पंचनामाच केला. आता दे म्हणावं घड्याळ शिवून 2 दिवसात. मला कायद्याची भाषा शिकवत असत्या अर्धवट वकिलीन बाई. आता जा म्हणा जेलमध्ये जाऊन बस जा. आणि कशाला चोरायचं लोकांचं घड्याळ? हाच मुद्दा तुम्ही उचलून धरायचा आहे. तिचीनं पार नाचक्की करा. उत्साह आहे ना तिला काम करायचं, खूप पुढे पुढे करते, प्रत्येकाच्या कामात नडते ती. तुम्ही तिचं फॅक्टरीतलं जगणं कठीण करा एकदम. तुम्ही सांगाच साहेब, आम्ही काय करू ते. नाही म्हणजे साहेब, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय तिची वाट लावायचा, पण तुम्ही जर सांगितलं ना तर तिला पळता भुई थोडी करू आपण. वय तोंड दाखवायला सुद्धा तिला कुठं जागा राहणार नाही. लई त्रास दिला होती ना आपल्याला. आता आपली बारी आहे. बस बस, नुसत्या तोंडाच्या वाफा नका सोडू. ती तुम्हा दोघांवर आधीच भारी पडली, विसरू नका. तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेब. अहो ती चांगलीच फसली आता, आणि आता आम्ही तिला काही सोडणार नाही. गुड. तर मी सांगतो तेवढंच आहे का? राणे ऐक माझं, आता तू जाऊन डायरेक्ट इंदिरा सरांना जी काय झालंय ते सगळं खरं खरं सांगून टाक. मला असं वाटतंय सर समजून घेतील आता, कळलं? आणि तू जे काय झालंय त्याचं लय टेन्शन घेऊ नको. आपण राणे, अगं काय काय बघते तू? बघ राणे, तू तिकडे ध्यान नको देऊ. अगं फॅक्टरीतलंच कोणीतरी तुला त्रास द्यायला केला असेल हे. चल आपण जाऊ, आपलं ठरलंय ना इंदिरा सरांना सांगायचं. हा चल. ते काय बघू नको, चल चल. तुला बोलले ना मी, ते सगळं लक्षात ठेव, कळलं? लई त्याचा विचार करू नको आणि आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढ. होत्या आणि हे सगळं फॅक्टरीत पण होतंय. अगं तू तिकडं नको ध्यान देऊ. आपण सांगू नये इंदिरा सरांना. हा आपलं ठरलंय ना, आपण इंदिरा सरांना सांगू. चल 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 जाऊ.
कोणतरी बळणं करते राणे. खाऊ देत मला फक्त. चल जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. चल राणे. राणे अगं नको मनावर घेऊ. ही सगळी लोक तुला ना त्रास द्यायला करतात हे असं. चल तू नको लक्ष देऊ. जायकर कळलं का तुला? अरे कसं आहे, एखाद्याचं नाव असतं राणी पण गुन्हा असतात चोरावानी. तरी म्हणलं एवढ्या तोऱ्यात माझ्या हातात भाडं आणून दिलंच कसं? कमला का नशीब आहे तुझं, तुझं घरच विकत मागितलं असतं. चोराला पैशाची कमी असते का कुठं? आणि आता खरा हिचा चेहरा डोळ्यासमोर आलाय. उगाच साधं बोळं बनायचं आणि लोकांच्या वस्तू चोरायच्या. हे असलं धंदा आपल्या नाही बाबा जमायचं. ह्याला ही असलीच खमकी पोरगी पाहिजे. खरंय, आतापर्यंत गाड्याला चोरलंय, अजून काय काय चोरणार आहे कुणास ठाऊक. सगळ्यांना सांगून ठेवा, आपल्या आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. काय चोर आलेत कंपनीत. हो गजा भाऊ, तोंड सांभाळून बोला. राणी चोर नाही, आणि परत जर तिला चोर म्हणला ना तर जीभ हासडून ठेवीन. ए गोट्या, राणी नजर लागू नये म्हणून काजळाची डबी घेऊन फिरतीस ना, झाकण लावत जा तिला. आणि गोट्या तुला सांगतोय शेवटचं, माझ्या नादाला लागायचं नाही. उलटा टांगून मिरचीची धुरी देईन. गाजाभाऊ म्हणतात आपल्याला. हो गजा भाऊ, परत जर राणीला बोलला ना तर डोसकं फोडून टाकेन. ए गोट्या, कशाला यांच्या तोंडाला लागतो? आपल्याला नाही भांडायचं यांच्याशी. चल. सोळा मोळा करा. अरे ते खोडाल फाडाल, माणसांच्या मनात आहे त्याचं काय करणार? चोर ते चोर. हो गजा भाऊ, तुमची ही बत्तीशाही नाही एक दिवशी घशात जाईल. जावा, तुमची कामं करा. दुसऱ्यावर हसून ना तुमचे पोट भरणार नाहीत. मी तुला शेवटचं सांगतोय गजा भाऊ, परत जर तुम्ही राणीला काय बोलला ना, तुम्ही आहे आणि मी आहे. जा जा. कुठे जाऊ? ऐकलं का कमला का? पावसात नाचतो मोर आणि फॅक्टरीत शिरलाय चोर. कशाला थांबवलं मला? आज गजाला बघितलंच असतं मी. तू कशाला त्यांच्या नादी लागतं? त्यांना हेच पाहिजे ना. तू म्हणतोय ना तसं मी जाऊन इंद्रजित सरांशी बोलते. तेवढा एकच मार्ग आहे आता. आता त्यांना तरी माझ्याबद्दल गैरसमज नको व्हायला ना. त्यांच्या नादी लागायचं. चल. हो काय होऊन बसलंय? कसला आळ आलाय माझं लेकीवर. या मुलीने माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. जोपर्यंत तू ते घड्याळ शोधून मला परत देत नाहीस तोपर्यंत तू माझ्यासाठी चोरच राहशील. माझी राणी आता कशी बाहेर पडेल घरात ना? माझी लेक कुणाला कशाला तोंड देईल? राणे. सुरेखा, अगं सुरेखा, अगं गप्पीर. हे बघ, अगं लोक दोन्हीकडनं बोलतात, पण तुला माहिती ना आपली राणी कशी आहे ती. मग गप्प बस बरं, नका काळजी करू. आपण लोकांचे तोंड कशी बंद करणार आपण? एवढं तमाशा त्यांच्या डोळ्यात एकच झालंय, तो कसं मिटवणार? अगं ती डोकेफोड करायची परिस्थिती आपल्यावर नाही यायची बघ. आता राणीनं घड्याळ शोधलं का नाही, मग हे प्रकरण आपोआप मिटल. काय बारच्या पोरावानी बोलताय व? कसं सापडेल घड्याळ? सापडायचं असतं तर तवाच नसतं वय सापडलं. ती कुठं तिकडे फिरायला गेली होती, तिकडं जर पडलं असं सापडायचं. आणि आता पाहू तर दुसरं कोणीतरी येऊन उचलून घेऊन गेला असेल. मला नाही वाटत ह्या जन्मात ती घड्याळ सापडेल म्हणून. आता ते आपल्या राणीला तुरुंगात टाकते. आता काय करायचं आपण? नाही अगं नाही येणार ती आपल्यावर. तू नका टेन्शन घेऊ. अगं निघल काहीतरी थोडा का.
माझे समजूत गाडाला असं बोलू नका तुम्ही. येस, कम इन. सर, ही वेळ आहे कामावर यायची. तुला किती वेळा वेळेचं महत्व पटवून द्यायचंय मी. आणि मी तुला आधीच सांगितलं, हे असं कधीही आलेलं गेलेलं मी खपवून घेणार नाही. हो सर, सॉरी, पण मी जाणून बुजून नाही केलं. मी कामावरच यायला निघाले होते, पण घरी लई मोठा प्रॉब्लेम झालाय. झालं तुझं परत सुरू. या फॅक्टरीत येणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यांची पहिली प्रायोरिटी हे त्यांचं काम असतं. सो इथे मला कारण देत बसू नकोस, तुझ्या कामाला लाग. सर, पण आज गोष्ट वेगळी होती. तुम्ही जर मला 2 मिनिटं दिलेत ना, मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. तुला दिसत नाहीये का मी काहीतरी इम्पॉर्टंट काम करतो इथे, आणि प्रत्येक वेळी तुझी एक्सप्लेनेशन ऐकायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. सर प्लीज तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या. मला बोलू तरी नाहीये मला तुझा काही ऐकण्यात इंटरेस्ट. ऑलरेडी तुला उशीर झालाय. सो कामावर आल्यावर कामाला लागायचं सोडून इथे काय टाइमपास करतेय तू. सर, मालती मॅडम माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. तुझ्या घरी आली होती आणि हे चोरीचा आळ म्हणजे? अहो सर, त्यांना असं वाटतं की त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे जे घड्याळ काढून दिलं ते माझ्याकडनं हरवलं नाहीये, ते मी चोरलंय. खरं तर सगळी चूक माझीच आहे ना. मी ते घड्याळ तुमच्याकडून घ्यायलाच नको पाहिजे होतं. म्हणजे एवढं सगळं घडलंच नसतं, अहो ते हरवलंच नसतं. आई असं म्हणाली? हो, मालती मॅडम आणि उर्मिल मॅडम माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी अख्ख्या वस्तीसमोर माझ्यावरती चोरीचा आरोप केला. अहो सर, मी नाही चोरले तुमचं घड्याळ. मी का चोरेन तुम्हीच सांगा बरं. आई तुझ्याकडे का आली होती आणि माझ्याशी काही डिस्कशनच नाही केलं तिने? सर, मी इथं मालती मॅडमची तक्रार करायला नाही आली. मी उलट तुम्हाला हे विचारायला आली आहे की तुम्हाला काय वाटतं. कारण तुम्ही काय विचार करता सर, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही माझ्याबरोबर होतात. आता एवढं तर ओळखलं असेल ना तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं सर, मी चोरलंय का घड्याळ? नवीन घड्याळ घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा एवढं मोला मागायचं घड्याळ आहे. कुठून आणायचं पैसे, कुठून आणायचं? आधीच आपल्या डोक्यावर त्या पिगमीच्या पैशाचं कर्ज आहे, भाड्याचं कर्ज आहे. आता येत बघितलं ना कशी वाट लावली तुमच्या फॅक्टरीनं. माझ्या आयुष्याची वाट लावता लावता माझ्या पोरगीला बी सोडण्यात आली तुमची फॅक्टरी. मी म्हणत होती नको ती फॅक्टरी, नको ती फॅक्टरी. किती जीव तोडून सांगितलं तुम्हाला राणीला की राणी नको ती काम धरू तू फॅक्टरीला. ही फॅक्टरी एक दिवस तुझ्या जीवावर उठेल. पण नाही. आता झालं का समाधान तुमचं? आता अजून काय दाखवायचं बाकी ठेवलंय तुमच्या फॅक्टरीनं? बोला की काय दाखवायचं बाकी ठेव. पाणी दर पाणी दर आग सुरके ऐकाय हे बघ सुरके, तू धीर धर, बघू सगळं व्यवस्थित होईल. अगं तू शांत हो. कशी शांतू, कशी शांतू सांगे. तुमच्या त्या फॅक्टरीनं माझं आयुष्य गिळता गिळता माझ्या लेकीचं भविष्य घ्यायला सुरुवात केली. कशी शांतू. आपल्याला त्या घड्याचे पैसे द्यायचे नाही यायचे बघ. आपली राणी खरी आहे आणि देव पण खऱ्याच्याच पाठीशी उभा राहतो बघ. अगं थोड्याच दिवसात कळेल की राणीने ते घड्याळ नाही चोरलं म्हणून, आणि राणीच हे सांगेल सगळ्याला. माझी राणी खमकी आहे, ती अशी हरणारातली नाही. सर, तुम्ही असं शांत उभं राहिलात म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का मला?
माझी आई उगाच काही चुकीचं करणार नाही, त्याची खात्री आहे मला. पण एवढं मात्र नक्की आहे, घड्याळ तुझ्यामुळे हरवलं. सो मला काय वाटतं किंवा कोणाला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाही आहे. घड्याळ शोधून दे आणि हे प्रूव्ह कर की तू चोर नाही आहेस. अहो सर, पण मी कुठं शोधणार आहे ते घड्याळ? हा, पण मला ना असं सारखं वाटतंय की ते घड्याळ तुमच्या गाडीत आहे सर. नाही आहे ती गाडी. आपण त्या दिवशीही शोधलं आणि आज मी स्वतः परत चेक केलंय, गाडीत नाही सापडलं मला ते. ठीक आहे सर, मी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला निर्दोष सिद्ध करणार. मी हे घड्याळ शोधून काढणार आहे सर. ऐक, आज कामावर उशिरा आली असतो, सो ओव्हर टाइम करावा लागेल. नियम माहिती आहे ना? भावा, मला तरी विश्वासच बसा नाही की इंदिरा सर तुला म्हणले की तू चोर नाही हे प्रूव्ह करून दाखव म्हणून. हो, त्याला काय अर्थ आहे राव? इथं फॅक्टरीचं नुकसान होऊ नये म्हणून तू केवढी धडपडली, कामगारांच्यात उत्साहाचं वातावरण करून टार्गेट पूर्ण करायला मदत केली, आणि तरी बी ते म्हणतात विश्वास नाही. आता मला सांग, ते दिवसभर होते का नाही तुझ्या बरोबर? त्यांनी सगळं बघितलं का नाही? सापडलं का घड्याळ? आज बरं तुझी पर्स बी चेक केली तरी बी घड्याळ मिळलं नाही. एवढी साधी गोष्ट इंदिरा सरांना कळत नाही काय? तसं नाही आहे गोट्या. अरे त्यांना पण माहिती आहे की ते घड्याळ माझ्याकडून हरवलंय, मी चोरलं वगैरे नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर सगळेच लोक आरोप करतायत म्हटल्यावरती मी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे ना. आणि मला पण त्यांचं म्हणणं बरोबरच वाटतंय. मी जर स्वतःसाठी उभं नाही राहिलं तर हे जग माझं कशाला ऐकून घेईल? अगं राणे, पण तू कसं सिद्ध करणार की तू नाही चोरलं ते? आणि आपण कसं शोधणार घड्याळ आणि कुठं शोधणार? अरे तेच तर कळत नाहीये ना. आता घड्याळ शोधायचं म्हटल्यावरती आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेलो होतो तिकडं सगळीकडे जावं लागेल. आता तिकडं कधी आणि कसं जायचं ते शक्य नाही राणे. जरी तिकडं पडलं असेल तरी आतापर्यंत ते तसंच राहणार आहे का? एवढी लोक येतात तिकडं, कुणीतरी उचललं असेल. आणि एवढं महागातलं घड्याळ कोण कशाला परत आणून देत आहे? मग आता काय करायचं? आता आपण दुसरं तसंच घड्याळ आणायचं का? सेम टू सेम, कुणालाच कळणार नाही. हाय का आता? अरे त्यांच्या आईने दिलं होतं ते घड्याळ, ते दुसऱ्या मिनिटाला ओळखतील की हे ते घड्याळ नाहीये. आणि जर त्यांना कळालं तर त्यांना खरंच असं वाटेल की मी त्यांना फसवलंय. नको गोट्या, दुसरं घड्याळ द्यायचं ऑप्शन बरोबर नाही. काय कुठाना होऊन बसलाय राव. तू एवढं केलं इंदिरा सरांसाठी, त्यांनी तुझी बाजू घ्यायला नको? आपला ते रिस्पेक्टच घ्यायला इंदिरा सरांवरचा. काय उपयोग झाला तुझा प्रामाणिकपणाचा? गोट्या, उपयोग व्हावा म्हणून प्रामाणिकपणे वागतो का माणूस? जाऊ दे, मरू दे. मी माझं काम करते, ते त्यांचं काम करते. जाऊ दे, मला बी माझं काम आहे. एक डोक्यात काय सुचना मला. हे कुठं अडकून बसलीये मी? हे सगळं काय होऊन बसलंय? आता काय करू? कसं स्वतःला निर्दोष सिद्ध करू?